लग्नाची बेडी या मालिकेच्या 7 ऑक्टोबरच्या भागामध्ये सिंधू आता इकडे सावीला झोपी घालत असते आणि म्हणते, झोप बरं बाळा. आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून आता इकडे सिंधू विचार करत असते राघवचा. राघव तिच्यासोबत वागलेलं रूडली वागणं सगळं तिला आठवत असतं आणि राघव त्याला विनायक सांगत होता, थांबा बाबा, थांबा बाबा. परी पण थांबला नाही. सावी आवाज देत होती, पोलीस अंकल थांबा. पण तरीसुद्धा राघव थांबला नाही. हे सगळं दृश्य डोळ्यासमोर येताच सिंधू रडायला लागते. सिंधूला खूप वाईट वाटतं आणि तिला अश्रू अनावर होतात. रडत रडतच सिंधू आता हुंदके देत असते आणि त्याच वेळेला मंगू तिकडे येतो. मंगू हे सगळं पाहतो आणि सिंधूला पाणी देतो आणि म्हणतो, सिंधू शांत हो बरं, काय चाललंय तुझं, का रडती आहेस. याच्यावरती आता सिंधू काहीच बोलत नाही. मंगू म्हणतो, अगं स्पष्ट तरी बोल, काय झालंय. याच्यावरती सिंधू सांगते, राघव आले होते. आता मात्र मंगूला धक्का बसतो. याच्यावरती सिंधू म्हणते, राघवना एक शब्दसुद्धा माझ्याशी बोलावासा नाही वाटला आणि वळून माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही की सिंधू तू कशी आहेस. त्यांना फरकच पडत नाही आहे. मला बघून ते पुढे निघून गेले. त्यांच्या आयुष्यामध्ये मला काहीही स्थान नाही आहे. विनू सांगत होता, बाबा थांबा, पण ते थांबले नाहीत. स्वतः त्यांची मुलगी त्यांना थांबायला सांगत होती, पण तरीसुद्धा ते थांबले नाहीत, ते निघून गेले. याच्यावरती मंगू सांगत असतो, अगं काय बोलतेस तू, त्यांच्या पण काही व्यथा असतील. म्हणजे तू अचानक अशी निघून गेलीस आणि त्यांच्या तुझ्याकडून अपेक्षा असतील की तू सगळं सांगावंस म्हणून. याच्यावरती सिंधू सांगते, नाही, त्यांच्या काहीच अपेक्षा नाहीत. त्यांच्या आयुष्यातून त्यांनी मला काढून टाकले. तितक्यात आता सिंधू विचार करते की सावी तिच्या रूममध्ये नाही तर ती कुठे गेले. म्हणून सिंधू पाहायला लागते तर आता सावी किचनमध्ये असते. सिंधू तिकडे येते आणि सावी, सावी तू काय करते आहेस असं म्हणत ती आता सावीकडे येते. सावी म्हणते, आई अगं विनू आणि विनूचे बाबा त्यांच्यासाठी मी टिफिन बनवते. म्हणजे ते तिकडे उपाशीच असतील ना, तर त्यांना टिफिन बनवून घेऊन मला जायचं आहे भेटायला आणि त्यांना जाब विचारायचा आहे की ते थांबले का नाहीत. मी त्यांना थांबायला सांगत होते पण ते विनूला घेऊन असे तडकाफडकी का निघून गेले. सिंधू चिडते आणि म्हणते, काय गरज आहे तुला टिफिन भरायची, जा तू आता निघून जा असं म्हणत ती सावीवरती चिडते. मंगू म्हणतो, सिंधू अगं असं काय करतेस तू, त्या सावीवरती का चिडतेस. सिंधू म्हणते, हो कारण सावीला राघवला विसरायलाच पाहिजे. तोपर्यंत इकडे आता मधू राघवची वाट पाहत असते. मधू एरझाऱ्या घालत असते आणि राघवची वाट पाहत असते. तिला विचार येतो की राघव कुठच्या संकटात अडकले नाही ना, पुन्हा माझ्यासोबत धोका तर होणार नाही ना. तितक्यात मधूला राघव दिसतो. राघव आल्यावरती मधू खूप खुश होते आणि मधूचा हा भास असतो. राघवला ती म्हणते, राघव तू आलास, तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मला तुझी खूप चिंता वाटत होती. याच्यावरती राघव म्हणतो, नाही तिकडचं सगळं निपटून मी आलेलो आहे, आता आपण लग्नाचे विधी पूर्ण करूया असं म्हणत तो आता मधूला लग्नाच्या विधीसाठी गळ घालत असतानाच मधू आता म्हणते, राघव. आणि ती राघवकडे पाहते तर हा तिचा भास असतो. मधू विचार करते, माझ्यासोबत काही गैर तर होत नाही ना, या सगळ्यामध्ये मला काही प्रॉब्लेमॅटिक वाटते, पुन्हा माझ्यासोबत धोका तर होणार नाही आहे ना. आता मधू तिकडे येते. आता इकडे रुक्मिणी, राजश्री सगळेच जण चिंतेत असतात की अजून राघव का नाही आला. रुक्मिणी म्हणते, काय ग राणी, झाला का राघवला फोन. याच्यावरती मधू म्हणते, नाही मी फोन लावते पण फोन काही लागत नाही आहे असं म्हणतात. सगळेजण चिंतेत पडतात की नक्की राघवसोबत झाले तरी काय. विनू आणि राघव हे सावी आणि सावीच्या आईला वाचवायला गेलेत पण अजून का नाही आलेत. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तोपर्यंत इकडे आता राघव विनूला घेऊन गेस्ट रूममध्ये आलेला असतो. दोघं जण गेस्ट रूममध्ये असतात. त्यावेळेला विनूला कळत नसतं की राघव असं का वागतो आहे आणि तो विचार करतो, बाबा असं का वागतोय. मी एक काम करतो, मी मधू काकूला फोन करतो आणि त्यांना विचारतो की नक्की काय झालेला, हे बाबा असं का वागत आहेत असं म्हणत आता विनू मधूला कॉल करत असतो पण मधूचा कॉल काही लागतच नाही. राघव मात्र चिंतेत असतो आणि सिंधू जिवंत आहे तरीसुद्धा तिने मला का नाही सांगितलं हा विचार करत असतो. तोपर्यंत इकडे आता विनूचा कॉल मधू उचलत नाही पण राघवला भूतकाळात घडलेली घटना आठवते. सिंधूमुळे आपण किती डिस्टर्ब झालो होतो आणि तो भूतकाळामध्ये जातो. 7 वर्षापूर्वी सिंधूच्या ॲक्सिडेंटनंतर राघवची झालेली अवस्था आता आपल्याला दाखवली जाते. राघव घरी येतो. तो दारू पिऊन, आत्तापर्यंत दारूच्या थेंबाला स्पर्श न केलेला राघव सिंधूच्या अकाली ॲक्सिडेंटमुळे एकदम तो नशेमध्ये गेलेला असतो. दारू पित असतो, बाहेर राहत असतो. रुक्मिणी म्हणते, राघव तू आता सत्य एक्सेप्ट करून घे की सिंधू या जगात नाही आहे.
तर कधीही रुक्मिणीवरती न ओरडणारा राघव रुक्मिणीला म्हणतो, सिंधू जिवंत आहे, एक शब्द बोलू नका कुणी. त्याच्यावरती ऋतुराज म्हणतो, राघव काय झालंय तुला, तू असा का वागतो आहेस. आणि राघवची ही अवस्था बघून रत्नपारखी सगळेच हादरलेले असतात आणि तिथपासूनच राजश्री सिंधूचा राग करायला लागलेली असते. राजश्री म्हणते, सिंधू गेली ती गेली, अंकुरला घेऊन गेली. माझ्या अंकुरला आणि माझ्या सुनेला देवाघरी नेलं आणि त्यामुळे राघवची ही अवस्था झाली. रुक्मिणी म्हणते, काही बोलू नकोस, चूक इथे झाली जिथे राघवने सिंधूसोबत लग्न केलं. कुठच्या जन्मीचं पाप होतं म्हणून ही सिंधू आपल्या घरात सून म्हणून जन्माला आली आणि जाताना आपल्या अंकुरला घेऊन गेली. आपल्या राघवची ही अवस्था केली. राघव आता 7 वर्षापूर्वीचा प्रसंग जसाच्या तसा समोर आठवतो आणि त्याला खूप मोठा धक्काच बसतो. तो विचार करतो, का बरं सिंधू माझ्यासोबत असं वागली असेल. 7 वर्ष ती जिवंत आहे, तिला माहिती आहे की मी पुण्यात आहे, तरीसुद्धा मला एकदाही न भेटता ती या गावात येऊन राहिली. असा विचार करत आता सावीबद्दल त्याच्या मनात विचार येतो. इकडे मंगू सांगत असतो, सिंधू हे बघ, राघवला पण काळजी असेलच ना तुमची. तू त्याच्या मुलीला त्याच्यापासून लांब ठेवलंस, तिचा अधिकार आहे आणि तू राघवला सुद्धा अन्याय करते आहेस त्याच्यावरती, सावीला त्याच्यापासून लांब ठेवून. सिंधू म्हणते, नाही, राघवला काहीच फरक पडत नाही, कारण राघव त्याच्या आयुष्यामध्ये पुढे केलेत, राघवने लग्न केलंय. मंगू म्हणतो, काय काय बोलतेस सिंधू, राघवने लग्न केलंय. याच्यावरती सिंधू म्हणते, हो, आणि सिंधू विनूने सांगितलेलं सगळं सत्य, म्हणजे विनू राघवला बाबा बोलतो आणि बाबांचं लग्न आहे त्याचं त्याने व्हिडिओ लावलेला, हे सगळं मंगूला सांगते. मंगू म्हणतो, काय लग्न केलं राघवने, पण कुणासोबत. आता कुणासोबत या प्रश्नाचं सिंधूकडे उत्तर नसतं, कारण मधूसोबत राघव लग्न करेल असं सिंधूला अगदी स्वप्नात पण वाटलं नसतं. इकडे मधू सांगत असते, मी राघवला फोन लावते आहे पण त्याचा फोन लागत नाही आहे, काय करावं. याच्यावरती रत्नाकर म्हणतो, तू पुन्हा ट्राय कर. मग मधू राघवला पुन्हा फोन ट्राय करते. राघवचा फोन लागतो पण राघव फोन उचलत नसतो. मधू म्हणते, फोन लागलेला आहे पण ते फोन उचलतच नाही आहेत. नंतर अखेर खूप फोन केल्यावरती राघव फोन उचलतो. मधू म्हणते, राघव अहो कुठे आहात तुम्ही, काय झालं, विनू कसा आहे, तुम्ही दोघं ठीक आहात ना. राघव म्हणतो, मधू काळजी करू नकोस, आम्ही दोघं व्यवस्थित आहोत. मधू म्हणते, मग काय झालं, सावी आणि तिच्या आईला वाचवलत का, त्यांचं पुढे काय झालं. याच्यावरती राघव म्हणतो, हो, गुलाबरावांच्या तावडीतून सावी आणि सिंधू यांची सुटका केलेली आहे. आता सिंधू हे नाव ऐकल्यावरती मधू थोडीशी गडबडते आणि राघवला पण कळतं की सिंधू हे नाव घेऊन आपण खूप मोठी चूक केलेली आहे. मधू म्हणते, काय सिंधू. याच्यावरती राघव म्हणतो, हो, म्हणजे अगं काय बोलतेस तू, सावी आणि तिची आई सुखरूप आहे. आणि राघव विषय टाळतो. रुक्मिणी म्हणते, काय बोलतोय तो, फोन स्पीकरवरती टाक, मला पण ऐकू दे. राघव म्हणतो, इकडे सगळं प्रकरण ठीक आहे, मी आणि विनायक ठीक आहे, आम्ही लवकरात लवकर पुण्यात येऊ. असं म्हणत आता इकडे मधू सांगते, अरे राघव 1 मिनिट ऐक ना, आपण ना म्हणजे विनूची ट्रीटमेंट करणार होतो ना सावीच्या आईकडे, त्या डॉक्टर आहेत ना, तर त्या संदर्भात पण त्यांच्याशी तू बोलून घेशील का. राघव म्हणतो, ठीक आहे मधू, मी त्यांच्याशी बोलून घेतो. असं म्हणत राघव फोन ठेवतो. राजश्री म्हणते, झालं सगळ्यांचं समाधान, राघव आणि विनू सुखरूप आहेत, राणी तू काळजी करू नकोस. याच्यावरती मधू म्हणते, हो मामी, मला आता आवाज ऐकल्यावरती बरं वाटलं. रुक्मिणी राणीच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणते, बरं झालं, आता सगळं काही ठीक होईल. राघव आला ना की आता आपण तुमच्या दोघांचं धूमधडाक्यामध्ये लग्न लावून देऊ, काळजी करू नकोस. तुमच्या दोघांचा सुखी संसाराचं मला असं समोर चित्र दिसत आहे. रुक्मिणी जरी हे म्हणत असली तरी मधूला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला काहीतरी संकेत मिळत असतात आणि मधूचे संकेत हे खरेच असतात, कारण राघवने पुन्हा एकदा मधूसोबत आता लग्न मोडणार असतो, कारण त्याला पुन्हा सिंधू जिवंत आहे हे सत्य समजलेलं असतं आणि इतिहास पुन्हा आता पुनरावृत्ती करत असतो. तोपर्यंत इकडे गावामध्ये एक घटना घडते. गुलाबराव पोलिसांच्या तावडीतून सुटून राघवला पकडायला येतो आणि म्हणतो, तू मला अटक केलीस ना, हे गुलाबरावाचं गाव आहे, आता गुलाबराव तुला दाखवेल काय असतं ते. असं म्हणत तो राघववरती बंदूक रोखून धरतो. राघव त्याची बंदूक बाजूला करतो पण गुलाबराव या सगळ्या झटापटीमध्ये गोळी झाडतो आणि राघवला गोळी लागते आणि हे सगळं सिंधू पाहते. अजूनही सिंधूचं राघवचं सिंधूवरती असलेलं अतूट प्रेमाची आपल्याला इथे प्रचिती येते, कारण सिंधू येते राघवच्या पोटाला, आता ती गच्च पट्टी बांधते आणि राघव तुम्हाला काही होणार नाही असं म्हणत रिक्षेतून त्याला हॉस्पिटलला घेऊन जाते.